भाऊजी घ्या, भाऊजी घ्या, नाश्ता घ्या, करून घ्या. अरे वहिनी, कायले आणलं की नाश्ता गिस्ता? कायले तुम्ही तकलीफ करून घेतली? राहू दे लागत होतं. मी जेवण करून आलतो वहिनी, जेवण करून आलो. तुम्ही नाही हो भाऊजी, आता तुम्ही प्रवास करून आले ना, तुम्ही थकले असाल ना, म्हणून आणला नाश्ता. आता याच्या मायना काय मला सुकान बसू दिलं असतं काय? नाश्ता कायले आणला म्हणते ही बुडी? सुकान बसू दिलं असतं का मला? म्हटलं तुझ्या पोराला नाश्ताच नाही केला, माझ्या पोराला नाश्ताच नाही केला. घरा मागे टुंग लावलं असतं या बुडीनं. काय सांगा आता या पोराले? घ्या ना भाऊजी, घ्या, नाश्ता करून घ्या. काय मग भाऊजी, काही लग्नाचा विचार आहे की नाही? देराणी आणायची आहे की नाही मला? अरे काय वहिनी तुम्ही काऊन बा मला लग्नाच्या बेडीत अडकवता? बरं आहे ना बा, मी तुम्हाला माझ्या सुखमी पावलं जात काय? तसं नाही हो भाऊजी, लग्न म्हणजे काय दुःखात असते काय? तुमचे दोन्ही भाऊ काय दुःखात आहेत काय? काही बोलता, असं काही नसते. आता झालं ना सगळं सेटल. छान नोकरी आहे तुम्हाला, मस्त पूर्ण सेटल झाले तुम्ही. आता लग्नाचा विचार करा. काय पाहून ठेवली एखादी मुलगी? अरे नाही नाही वहिनी, काही बोलता काय? ते तुम्हाला पाहावं लागेल. तुमच्यासाठी देराणी तुम्ही आणसाल ना पाहून, मी कसं काय आणू? मी कशी काय आणू? मी कशी काय आणू ते तुम्हालाच पाहावं लागेल ना. माझी चॉईस कशी काय आवडेल तुम्हाला? आवडते, तुमची चॉईस आवडते मला. तुम्हीच पासाल तुमच्यासाठी देराणी. हो का? मग पाहिल, मी नक्की पाहिल. फक्त मला म्हणजे नक्की सांगा, हो आहे का तुमचं? अरे नाही वहिनी, गंमत केली. अजून 2 वर्ष लग्न नाही करत मी. अजून 2 वर्ष काही पाहू नका बरं, नाही तर खरंच पायसान. बापरे, 2 वर्ष? भाऊजी फक्त वरच वय होऊन जाईल तुमचं. अरे काही बोलता वहिनी, आता फक्त 25 वर्षाचा आहे मी. 2 वर्ष 27 वर्षाचा होईल. बरोबर होईल ना? काय म्हातारा नाही होणार आहे मी. हो ते पण आहे म्हणा. हो तुम्हाला नोकरी आहे ना, छान. बरोबर आहे, नोकरी लोकांची गोष्ट वेगळीच राहते भाऊजी. त्यांचे विचार पण स्टँडर्ड राहतात. आणि पुन्हा शिकलेले पण आहे ना तुम्ही. तुमच्या भावाला तर शिकवलंच नाही तुमच्या आईनी, तुम्हाला शिकवलं. अरे नाही वहिनी, तसं काही नाही आहे. गोपाल दादाला पहिल्यापासून इंटरेस्ट होता शिक्षणात. आईचं काही दोष नाही आहे त्याच्यात. त्याला पण तेवढं शिकवलं जेवढं मला शिकवलं. त्याला पण आई उलट जास्त मागं लागत होती माझ्यापेक्षा पण तो शिकला नाही, त्याला आई काय करेन वहिनी? शेवटी मायचीच बाजू घेणार आहे. हा काय बदणार आहे मला? हो का भाऊजी? हो तसं पण यांची त्याची बुद्धी मंदच वाटते मला. आले काय म्हटलं? झाली का बंद? हॉटेल बंद झाली? हो झाली हॉटेल बंद. पण अशी काय बोलू राहिली तू? जाय माझ्यासाठी 1 ग्लास पाणी घेऊन ये बरं. हो आणतो ना. बस दुसरं काय? काऊन तुम्ही दिवसभर हॉटेलमध्ये असता तर चहा पाणी पित नाही का घरी आल्या मुद्दाम बायकोला त्रास देत ना? पाणी आण, चहा आण. नाही तुम्हाला असं दाखवायचं असते की आपण नवरा आहे, आपल्या बायकोनं आपल्या समोर केलं पाहिजे. हे बाय प्रियंका, काही नको बोलू काय? तुला नुसतं भांडणं पाहिजे, भांडणं. काही कुरकुर काढते कुरापत. जाय पाणी घेऊन ये बरं. आणि प्रियंका, किशोर आला का हो? हो आले ना भाऊजी. जा बोला भावासोबत जा. अरे तुला काय झालं प्रियंका? अशी कोण बोलू राहिली तू? मग काय करू? अशी बोलू नाही तर? पाहणं ते किशोर भाऊजी चांगले शाळा शिकले, मस्त नोकरीवर लागले. चांगली नोकरी लागली त्यांनी, चांगल्या पगाराची साहेब झाले. किती त्यांच्या सगळं समोर करतात. अरे लोक काय, तुमची सख्खी मायबाप तुमचे सख्खी मायबाप ते सुद्धा भेदभाव करतात म्हटलं 2 पोरांमध्ये. चांगले हुशार आहे, साहेब आहे, नोकरी आहे, चांगले पैसे आहेत, खूप मोठे पैशावाला झाला तो किशोर, तर ते समोर करतात. आणि तुम्ही अशी मंदबुद्धी, हॉटेल चालवता, 12वी नापास, तुम्हाला कोणी विचारत नाही, तुम्ही हलकट वागणूक देतात. काय बोलून राहिली? काय बोलू राहिली तू? मंदबुद्धी आहे, बावळट आहे ना, 12वी नापास आहे. तुला माहित नव्हतं काय लग्नाच्या वेळेस मी 12वी नापास आहे म्हणून? ते मायबापासून काही लपवलं का आम्ही? सांगितलं होतं माझं शिक्षण तुले, तेव्हा कोण त्या नाही म्हटलं? तेव्हा कोण नकार दिला नाही तुया? आता मला एवढे 10 गुट सुनावून राहिली तर तो आहे 12वी नापास, मी आहे 12वी नापास. चाललो तुम्ही हॉटेल, पण 2 टाइम खाऊ घालतो ना तुले? काही त्रास आहे का तुला मायापासून? तेवढं काय लागते? खरं बोल जमली वाटते मिरची. खरं बोली कोणाला लागते? तसं नाही म्हणायचं मला. आहे तुम्ही 12वी नापास माहिती होतं आम्हाला. तर म्हटलं एवढं मोठं घरदार आहे, 2-3 भाऊ आहेत, चला म्हटलं एखादं सापडून जाते म्हटलं की तसंही. मला काय माहिती आहे आतमध्ये इतकं हे आहे म्हणून तुमच्या काळा बेरं. कायचं काळा बेरं बा? कायचं काळा बेरं? काय कमी पडलं तुला? काय कमी काय पडलं तुला? एवढी सुनावली तू मामाला इथं, काय कमी पडलं तुला? कमीच कमी आहे सगळं मला. काय पाहतो किशोर, किती सूट बूट मस्त स्टँडर्ड बॅग वगैरे किती मस्त राहते. तुम्ही हिमळा आणि कपडे घालून हिंडता. जास्त शिल्लक नको बोलू प्रियंका. आता हतपार करू तू, हतपार करू बोलायची होती आता. म्हणजे काय तो नोकरी आहे म्हणजे काय भाऊच आहे तो माझ्या सक्का? लागली तरी नोकरी, मग काय त्याच्यात एवढं काय आहे? तसे आईच्या मनात काही भेदभाव नाही आहे म्हटलं. काही नको लावतो तुम्हाला. आईल 3 पोरं सारखी आहेत. हो सगळं पाहिलं मी. थांबा ना, अजून त्याची बायको याची बाकी आहे म्हटलं. त्याची बायको आली की तिचं रात आली म्हटलं घरात. कारण शिकलेला आहे ना, शिकलेली बायको करीन तो स्टँडर्ड. ते सगळं राहते मग या घरात, ते शहरात राहीन, मस्त मजेत राहतील ते. मग नाही तर काय, तुम्ही हॉटेल मरा, मी घरात मरतो.